तर बहुचर्चित बाहुबली 2 हा चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झालाय। तर नाशिकमध्येही पुढचे 4 दिवस बाहुबलीचे सर्व शो हाऊसफुल झाले। आज फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्यासाठी चित्रपट रसिकांनी गर्दी केली होती आणि त्यासाठी खास बाहुबली नावाचे टी-शर्ट्स त्यांनी बनवले असून जेव्हा कटप्पाने बाहुबलीला का मारलं हे समजेल तेव्हा लगेच सोशल मीडियावर पोस्ट करणार आहोत। त्यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। बाहुबली 2 हा चित्रपट देशभरात आज प्रकाशित झालेला आहे। हा चित्रपट प्रत्येक सिनेमागृहात आलेला आहे आणि देशभरात हाऊसफुल गर्दी खेचणारा हा चित्रपट म्हणून याच्याकडे बघितला आहे। नाशिकमध्ये असेच फॅन आहेत, आपण बघतोय 8 ते 10 जणांचा हा ग्रुप आहे आणि त्यांनी एक स्पेशल असा टी-शर्ट बनवलेला आहे। त्या टी-शर्टवर बाहुबली हे नाव दिलेलं आहे। यांचे काही मित्र आहेत ते आतमध्ये जाऊन चित्रपट बघायला लागलेले आहेत आणि ह्या दोघा तिघांना उशीर झाला म्हणून आपण त्यांना खरं तर थांबवलं होतं। मोठे फॅन आहेत हे बाहुबलीचे, त्यांच्याशी चर्चा करूया। काय सांगशील? काही नाही, मूवी फारच आम्ही वेट करत होतो इगरली आणि फायनली मूवी आलेला आहे। सो आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बघायचं आहे आणि एकदा नाही बघणार आहे, आम्ही भरपूर वेळा बघणार आहे हा मूवी। का बरं, काय वाटतं भरपूर वेळा बघण्यासारखं? कारण तो खूप आवडतो, म्हणजे त्यामध्ये जे दाखवले स्पेशल इफेक्ट्स आणि त्याची स्टोरी ती जरा खूपच वेगळी आहे। असं फर्स्ट टाइम इंडियामध्ये अशी मूवी आलेली आहे। तू एकदम प्रभासच दिसतोयस, काय काय त्यांची बिल्ड वगैरे भारी आहे। सो आपण त्यांना वाचून जिम वगैरे मारू बस। आणि ह्या पहिला चित्रपट बघितला होता, त्यात तुला काय आवडलं होतं जेणेकरून तू दुसऱ्या चित्रपटासाठी आकर्षित झालाय? ते पिक्चरच भारी। स्पेशल इफेक्ट्सचा चर्चा चालू आहे, तू काय सांगशील या चित्रपटाबद्दल? म्हणजे भारतात असा पहिला चित्रपट आहे की ज्याचे स्पेशल इफेक्ट इतके म्हणजे आपण म्हणू शकतो की हॉलिवूडच्या तोडीच्या आहेत। तर उत्सुकता आता नवीन काय असेल याच्यात। बाहुबली हा नाशिकचा क्राऊड आहे। हे चित्रपट बघण्यासाठी पहिल्या शोसाठी हे इथे आलेले आहेत आणि एक खोडसाळपणा असा करणार आहेत की ज्यावेळेस त्यांना बाहुबलीला का मारलं हे कळेल त्यावेळेस ते सर्वजण आपापल्या मित्रांना फेसबुकवर म्हणा किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचं जे काही कारण होतं ते सांगणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।